बघा आता इथं दिलेलं आहे dy बाय डी एक्स फाइंड दिलेलं आहे. ठीक आहे, फाइंड काय करायचं आहे dy बाय डी एक्स. वाय इक्वल्स टू काय दिलेलं आहे एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 2 दिलेलं आहे दोन ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, मग इथं सोल्युशन वाय इक्वल्स टू एक्स प्लस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे एक्स प्लस 2. आता याचा आपण असा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट नाही करू शकत. ही दोन ब्रॅकेट काय करायची एकमेकांना मल्टिप्लाय करायची. मल्टिप्लाय केले बघा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 2x 2x प्लस 1 इंटू एक्स एक्स प्लस 1 इंटू 2 2. मग बघा इथं आलं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस एक्स 3x प्लस 2 इक्वल्स टू वाय. ठीक आहे, मग याला डिफरन्शिएट करू शकतो आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार आहे dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू dy बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. ठीक आहे, मग बघा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ 3x प्लस डी बाय डी एक्स ऑफ 2. मग इकडे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू आता एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअरचं काय येणार आहे 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 प्लस आता हा 3 तर कॉन्स्टंट आहे आणि डी बाय डी एक्स म्हणजे नाही का डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ते येणार आहे 1 प्लस आता हा 2 तर कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. मग इथं डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 2 इंटू एक्स रेस टू 1. आता एक्स रेस टू 1 असेल तर आपण लिहित नाही हा प्लस 3. मग हेच काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, म्हणजे इथं आपण फॉर्म्युला कोणता यूज केला बघा या टर्ममध्ये डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन त्यासाठी फॉर्म्युला यूज केला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स ऑफ कॉन्स्टंट के म्हणजे 3 आहे. ठीक आहे, मग याचं येतं 0 आणि दुसरा फॉर्म्युला यूज केला डी बाय डी एक्स ऑफ के एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो के येतो फक्त काय येतो के. हे 3 फॉर्म्युला आपण इथं यूज केले. ठीक आहे, मग बघा असा प्रॉब्लेम आला तर 2 मार्क येईल. किती मार्क येईल 2 मार्काला, कारण की याच्यामध्ये एकदम सिंपल आहे. फक्त फंक्शन काय केलेलं होतं आपल्याला रूटच्या फॉर्ममध्ये दिलेलं होतं त्याला आपण इक्वेशन बनवलं. इक्वेशन बनवून त्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं. ठीक आहे.